हाय हॅलो नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि आज आमच्या दीदीसुद्धा मॉर्निंगला अगदी सकाळच्या सकाळीच कामासाठी आलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की आज संडे आहे तर बरेच जण गावी इकडे तिकडे गेले, त्याच्यामुळे आज मला जास्त घरचं काम नव्हतं. तर मी सगळ्यांच्या घरचं पटपट आवरून मग मीही जरा आराम करते. तर त्यामुळे त्या लवकरच आलेल्या होत्या आणि माझंही आज सुट्टी होती. तर म्हटलं चला बेडशीट वगैरे सगळं आपण चेंज करून घेऊया. इलॅस्टिक बेडशीटचा ना खूप फायदा राहतो बरं का. थोडंसं लावायच्या वेळी आपल्याला त्रास होतो एक 5-10 मिनटं, 5 एक मिनटं, पण एकदा काही सेट झाली की परत धुवायलाच काढायची. तोपर्यंत त्याच्यावरती साधी रिंकल पण पडत नाही कुठे, इतकं ती व्यवस्थित राहतं. आणि आता माझा रुद्र तर मोठा आहे, पण लहान ज्यांची मुलं आहेत ना तर त्यांना तरी गरजच आहे याची. आता माझी तर पिलोज रेडी झाल्या होत्या बघा, सगळं हे सगळे कवर वगैरे. पण ही बेडशीट खूप मोठी होती ना, अजून याच्यातून खूप कपडा शिल्लक आहे, बाकी आहे. आणि मग बाहेरून बेडशीट कमी स्वस्तामध्ये घेऊन त्याचं आपण घरी तयार करणं ना, ह्या आपल्याला हा फायदा असतो की ते आपल्याला बरोबर म्हणजे वापरता येतं. आता मी तर उशांचे कवर केले. माझा इतका मोठा बेड असताना म्हणजे बेडशीटचे खूप मोठा आहे, 6x7चा माझा बेड आहे. तर त्याची बेडशीट बनवून त्याच्यानंतर अजून इतका कपडा आहे की बघा, मधली रुद्राची उशीला पण मी आज कवर शिवून घेतला. बरेच दिवस त्याच्या उशीला कवर शिवायचं चालू होतं, पण होतच नव्हतं. आज फायनली घेतला आणि अजूनही कपडा शिल्लक आहे. तर हा एक फायदा असतो आपण डायरेक्ट ज्या कवर घेऊन येतो ना त्याचा. आता तुमच्याकडे मशीन नसेल आणि तुम्हाला बाहेरून इलॅस्टिक लावून आणावं लागत असेल तर मात्र तुमचं याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं. कारण इलॅस्टिक लावायला नाही म्हटलं तरी 100 रुपये तरी घेणारच. आपलं इलॅस्टिक असेल तरी पण 100 तरी शिलाई करणारी घेईलच, 100 ते 150. कारण बरंच काम असतं. त्यानंतर उशांचे कवर बनवा. आता मी कमी घेते, पण बायका फक्त एखाद्या का उशीचा कवर बनवायसुद्धा 50-50 रुपये घेतात. तर असं नसतं. तर आता इथं माझं सुरू आहे गूळ खिसायचं. आणि हे जे मिशोचे चाकू म्हणायचं का काय, ते एवढे खतरनाक आहेत ना की गूळसुद्धा बघा कसला पटपट पटपट कट होतो. नाहीतर गूळ कट करताना माझ्या तर नाकीनऊ येतात. मला वाटते काहीतरी 150च्या आसपासच हा 3-4 चाकूचा सेट होता. पलीकडे पण एक आहे बघा, स्टॉलमध्ये दिसतोय त्याच्यामध्ये. आणि अजून एक आहे, असा 3-4चा सेट होता. भारी आहे बरं का, तुम्हाला जर घ्यायचं असतील तर. आणि असा मोठा एखादा चाकू आपल्याकडे असलाच पाहिजे, कधी ना कधी कामी येतोच. आपण काय करतो, मी असा विचार करते बरं का की कशाला कामी येईल, एकच सुरी ठीक आहे ना. पण असं नसतं, आपल्याकडे डबल टेबल गोष्टी असल्या ना कामीच येतात आणि मोठ्या वगैरे पण पाहिजेत. तर चला, आज मला करायचे होते तिळाचे लाडू. बऱ्याच दिवसापासूनचा माझा प्लॅन होता. तर यावर्षी रुद्राचं बोरनानंतर नव्हतं मला करायचं, कारण झालेलं आहे त्याचं कंप्लीट. आणि अक्षरशः आम्ही कधी म्हणजे असं आपण जास्त वेळा नाही केलं ना, तूप टाकलं आणि तुपात मी तर तीळ भाजायला टाकले. ही माझी पहिली आज झालेली चूक. कारण बिना तुपाचं बिना तेलाचे तीळ भाजायचे असतात खरपूस, आणि ही माझी पहिली चूक झाली. आणि लक्षात आलं केव्हा, तीळ पडल्याच्या नंतर. म्हटलं आता कमी गॅस ठेवूया आणि बराच वेळ भाजूया, जसे भाजतील तसे भाजतील. आता तूप पडले तर ऑप्शन नव्हता. आता आता काली काढून पण ते तसं चिकट राहणार होते. तर ही एक पहिली चूक झाली माझ्याकडून. चला, आता तीळ भाजताय तोपर्यंत बाकीचं आवरते, म्हणजेच की जे तीळ शिल्लक आहेत ना ते भरून ठेवते. तसे मोड येण्याचं भांडं आहे बरं का, पण ह्याच्यात मी मोड कधी आणीन काय माहीत नाही. तोपर्यंत त्याला बसवून कशाला ठेवायचं आहे, काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून तीळ भरून याला झाकण लावून आता ठेवते सोडा. त्यानंतर मी मस्त अशी तयार झाली साडी नेसून. कधी नव्हे ते आज माझ्या नवऱ्यानं माझं एक छोटीशी क्लिप इथं शूट केली. तीसुद्धा कसा मोबाईल धरला आहे बघा. पण ठीक आहे, जशी केली ना तशी छान केली आहे की नाही. ते मी विचार की ए पिवडे पिवडे, अगं विचार ना. म्हण माऊ. दादा तू विचार ना की मम्मा मी कसा दिसतोय, विचार ना. तू तर खूप छान दिसतोय. मी कशी दिसते पिहू, मी कशी दिसते, कशी दिसते. आणि तू कशी दिसते, तू मला विचार ना. माऊ मी कशी दिसते, विचार. तुकडे बेबीच आहे का हे, वाऊ. आणि मला दे ना. आणि ड्रेस कोणाचा आहे, ड्रेस ड्रेस हो का. आणि हे ड्रेस कोणी घेतलाय, ड्रेस कोणी घेतलाय सांग. ऋतूने घेतलाय का. ऋतू दादा म्हण की, अगे मोठा आहे की तो, दादा म्हण. ऋतूने घेतलाय म्हणजे त्याला फक्त मी घेऊन पाठवला म्हणजे त्यानंच घेतला का. मी घेतलाय, दादाने घेतलाय का. अरे बापरे, दादा एवढा मोठा झाला ड्रेस घ्यायला. दादाला फक्त मी घेऊन पाठवला होता सोबत.
बसायला अजून टाइम आहे बसायला. उठ बघ ना एकटी जाऊन बसली. विचार नाही थांब बसायचं नाही. तू उठ तू येत ना. तुला बसा सांगितलं कुणी? हे कुणी बनवलं? हे सगळं डेकोरेशन कुणी तयार केलंय? कुणी केलं? मम्मानं केलं का? आणि माऊनं काय केलं? माऊनं काय केलं सांग. काय केलं माऊने? काहीच नाही केलं बाई मी. नाही तिनंच केलं. मी अगं झोपली होत मला. तर मस्त असं निकिताचं हळदी कुंकू आणि पिहूचं बोरणान दोन्ही झालेलं आहे मस्त. आणि फक्त कुंकू लागलं तर चेहरा किती ग्लो करतोय की नाही ना. आज माझा चेहरा जास्त ग्लो करतोय ना. हा ना. त्याचं कारण असं आहे, कारण मी दिवसभर झोपले. म्हणजे मी दोघांनी म्हणजे तिच्या दादानी रुद्रनी एवढं त्याचं असतं ना की नाही तिचं देणं पटकन ड्रेस रेडी करून उठणा करून त्याने मला उठवलं. आणि मग मी मस्त तयार झाले. नंतर एकदम सिंपल तयार झाले. काही नाही. मंगळसूत्र मस्त आहे ना. छान वाटते बरं का. तुम्ही पण नक्की घ्या. 100 रुपयात काहीच येतं आहे. मिशोच आहे. लिंक देते. छान वाटते. खूप सुंदर वाटते. लुकही छान दिसतोय. तर मी तुम्हाला या साडीची थोडक्यात स्टोरी सांगणार आहे आता. कारण की मी साडी नेसली. हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता. आणि इथून आपलं जे हे फिटिंगचं राहतं ना मेजरमेंट, हे बघा इथं घोळ दिसतोय. कारण की ते मी इतकं फिटिंग टाकलं आतमध्ये. इतकी अशी पट्टी आहे सध्या 3-3.5 इंचाची पट्टी आतमध्ये फिटिंगची आहे. 1.5 इंच राहतं ना फिटिंग, ते आता 3-3.5 गेले. त्याचं कारण असं की हा ब्लाऊज आहे ना 36 साईजचा आहे आणि माझी चेस्ट आहे 29. 36 आणि 29चा कुठं मेळ नाही. असं कुणाचाही कुणाला ब्लाऊज आपण घालू नाही शकत. हे बघा इथं दणकटलंय. असं कुणाचाही कुणाला ब्लाऊज आपण नाही घालू शकत. पण मी हा वेअर केला, पण मला खूप सुंदर बसला. मग म्हणलं ठीक आहे चला हळदी कुंकाला आपण हे ट्राय करूया. कारण ब्लाऊज इथं पण बघा फिटिंग टाकल्यामुळे थोडासा चून आला आहे, पण ब्लाऊज खूप सुंदर बसला आहे बघा मला सुद्धा. हे आपण स्लीव्जमध्ये तुम्हाला दिसेल एकदम सुंदर बसला आहे. तर रिझन काय होतं त्यांचं माहीत आहे कस्टमरचं. तर त्यांचा आणि मुलीचा त्यांचा ड्रेस होता. मला सेम 2 साड्या भेटल्या नव्हत्या, पण मिळत्याच होत्या. मी सेम टू सेम मॅचिंग, अगदी किंचित थोडंसंच इकडे तिकडे फरक असेल बरं का. अगदीच एवढा दिसतही नव्हता. आणि मग माझं त्यांना काय म्हणणं होतं की जर त्यांना नव्हतं आवडलं तर माझं त्यांना म्हणणं होतं की तुम्ही एकतरी ब्लाऊज आणि साडी ठेवून घ्या. कारण तुमच्या मापाचा ब्लाऊज शिवलाय, परत आता मला सेम मापाचं मेजरमेंट कस्टमर देणार नाही किंवा डिझाईनही, कारण त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे डिझाईन कस्टमाइज केली होती अशी. आता मला फिटिंग टाकलं ते खूप जास्त डीप, म्हणजे असं ब्रॉड नेक झाला आहे की मला बिलकुल आवडत नाही आहे. तर मी कुणाला तरी देऊनच टाकेन, त्यात काही इश्यू नाही. पण असं करायचं नाही. तुम्ही जर एवढं मनापासून घेतलं आहे साडीमध्ये, मला सांगा काय फॉल्ट आहे. साडी चांगली नाही की क्वालिटी साडीची चांगली नाही की काय. आणि सुंदर कलर तर कसला सुंदर आहे बघा. मी सावळी असून माझ्यावरती किती उठून दिसतो हा कलर. आणि मग त्या तर गोऱ्या होत्या, त्यांना किती उठून दिसला असता कलर. मग माझं असं म्हणणं होतं की तुम्ही साडी ब्लाऊज ठेवून घ्या. मी तुम्हाला ड्रेस हवं तर परत ह्या साडीचं मॅचिंग मला भेटला साडी मी बघते शोधते आणि मग देते. पण त्यांचं असं नाहीच. तर त्यांनी हा ड्रेस आणि हे रिटर्न केलं. माझा ड्रेस तर मी ज्या दिवशी रिटर्न आला त्या दिवशी मी फोटो टाकला स्टेटसला. असं लगेच झाला दुसऱ्या मिनिटाला तो ड्रेस. कारण तो ड्रेस होताच इतका सुंदर. 3 पीस सेट होता. आतमध्ये पॅन्ट होती, शॉर्ट टॉप होता, वरती जॅकेट होतं. थोडासा कलर इकडं तिकडं होतं, थोडासा, इतका जास्त काही कलर नव्हता. तर माझ्याकडे तो कपडा नाही येता दाखवला असतं. तर असं असतं बघा. तर ड्रेस तर मी कुणालाही दिला असतं, पण माझं म्हणणं होतं की तुम्ही साडी आणि ब्लाऊज तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे अकॉर्डिंग स्टिच करून घेतल्या. आता ब्लाऊज जर मी माझ्या डिझाईननुसार केला असता सिम्पली तर ती कुणीही घेतला असता. आता हे मेजरमेंट माझ्या वहिनीचं आहे. मी तिला ही साडी देऊन देऊ शकते. तिला खूप सुंदर दिसेल, ती गोरे आहे. पण ती मला असं वाटतं की ती बॅकला ब्रॉड नेक आहे तर ती वेअर करेल की नाही. आपण कुणालाही देऊ शकतो. माझ्याकडे तरी काय भरपूरच मैत्रिणी आहेत म्हणा. तर ठीक आहे, असं काय करत जाऊ नका. मला इतकंच सांगायचं आहे की त्याच्यामागे खूप कष्ट असतात. ब्लाऊजचं फिनिशिंग बघा तुम्ही. कुठंसुद्धा मी ह्याला शिलाई मारलेली नाही. इतकं सुंदर फिनिशिंग आहे. तरी त्यांचं म्हणणं म्हणजे फक्त रिटर्न करण्यासाठी त्यांनी हे असं झालं ते तसं झालं असं केलं. जाऊ द्या, कधी कधी होत राहतं अशा गोष्टी. पण माझ्याकडे कुठलीच गोष्ट पेंडिंग राहत नाही. लगेच जातात. म्हणजे ड्रेस असतो काही असं उरलेलं असेल ना तरी पण कस्टमर पटकन घेऊन जातात. ते सगळं सोडा, मी कशी दिसते ते कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण थोडा आराम करत जावा. आज आराम केला तर किती ग्लो आला आहे बघा चेहऱ्यावरती. नो मेकअप ग्लो आहे, कारण मेकअप तर मी करत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की आराम करत जावा बरं का कधी कधी. तर कधी नव्हे ते आज मी लाडू केले. भाजताना सगळं चुकलं होतं. आधी तेलातच ह्या तुपातच मी तीळ भाजून घेतले, त्याच्यानंतर मग गुळ वेगळं झालं तर मिक्स झालं. पण तरी आजचे लाडू ना माझे छान झाले. तर मागाशी ओले होते, मी असे ठेवले होते 2-4, कारण मला बर्फी करायची होती. लाडूच होत असं की खूप वेळ पण जातो. आधीच आजचा दिवस आरामाचा होता, तर म्हटलं कुठे लाडू वळत बस म्हणून एवढे 7-8 वळले होते ते आम्ही संपवले. ते इतकंच बाकी आहे. पण पहिल्यांदा जरा छान झालेत. नाही तर तुटत तर नाही, कडकच होता असं होतं. पण यावेळेस छान झाले. बर्फी पण मस्त झाली. बर्फी ठेवली भरून फ्रीजमध्ये कडक होतं का नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण बाहेर असं पण ठेवतो ना आपण, फ्रीजमध्ये ठेवलं ना ते आपोआप कडक होतं असं माझं म्हणणं आहे. बाकी मग लगेच मला काढायला बरं नाही तर कडक झाल्या परत खावंच वाटत नाही, कारण भरपूर केलं आहे मी.
छानही असतं, तिळही खाल्लेलं चांगलं असतं बरं का. त्याच्यामुळे मग केले नाही. अजून आहेत माझ्याकडे ते, तर अजून मी ठेवले ते. आता बघू गावाकडून आल्यानंतर एखाद दिवस करेन. कारण घरात असले का आपण खातोच गोड वगैरे, कधी कधी इच्छा झाली की, है ना. तू किती लाडू खाल्ले? हां, आता ह्याचा 8वा 9वा तरी असेल. लय आवडतं आमच्या दोघाला, पोराला आणि मला लय गोड आवडतं. तर फायनली माझं आजचं काम झालं आहे आणि राडा बघू शकता. आजचा मस्त झालेला आहे. एकच ड्रेस रेडी झाला आहे, एवढं काम झाल्यासारखं बोलते. तर हा सुंदर असा इथं बघा ड्रेस रेडी केला आहे, 4 महिन्याच्या बाळाचा आहे. हा इथे टॉप राहणार आहे तिचं आणि खाली अशी धोती आहे. तर धोतीला मी इथं लेस लावायचा ट्राय केलं, म्हटलं लेसनी लुक येईल. पण मला असं वाटतं आहे की लेसनी थोडासा लुक गेल्यासारखा वाटतो आहे. बाकी धोती कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण खूप सुंदर झाली. सध्या ती 2 महिन्याची आहे, पण तिला 4-5-6 महिन्यापर्यंत बसेल. तर कशी झाली ही धोती नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली, आवडली की नाही. तर चला, मस्त असं इथं ना फोटोशूट पण करून घेतलं आता याचं धोतीचं. मस्त असं झालेलं आहे फोटोशूट, छान वाटते तशी. लेस पण छान वाटते. बाकी बघूयात आता. तर आता माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता मी चेहरा वगैरे छान धुवून आली. बघा चेहरा किती छान झाला आहेस ना. झोपण्याचे परिणाम आहेत हे सगळे. तर थंडीनं ना लगेच कडकतं, पण अजून मी मॉइश्चरायझर लावलेलं नाही आहे, काहीच नाही, फक्त धुवून आले. कारण मला ना हे डोळ्यांवरती ठेवायचं आहे. बरेच दिवस झाला आता मी ठेवते, पण लक्षात राहत नाही रोज 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 रोज. कारण हे आता जो संक्रांतीचा लोड होता ना, तर तेव्हा तर माझ्या लक्षातच येत नव्हतं की आपल्याला हे पण लावायचं आहे. तर यूज करायचं ना खूप जास्त सोपं आहे, काही जास्त अवघड नाही. याच्यामध्ये खूप पीसेस आहे, त्यामुळे आपण ना बरेचसे दिवस ना यूज करून घेऊ शकतो याला. इथं त्याने असं ह्याच्यावरती ठेवा मग लावा असं दिलेलं आहे. मला एवढं प्रॉपर नाही येत. तर याला ना काय ते प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतात ना, मेकअप करणाऱ्या बायका, त्यांना जमतं. आपल्या इथं मॉइश्चरायझरचा पत्ता नसतो. पावडर लावली की झाला आपला मेकअप. ही दिलं आहे, पण ह्यानं काय मला येत नाही. मी आपल्या ते हातानेच लावत असते. उचलायचं पण हाताने उचलताना अर्ध निम तुटतं. पण हे भगवंता, उलटच लागलं ह्या कानाचा. नेमकं असं लावायचं की असं नाही, जी बारीक साईड आहे ना तर ती इकडच्या साईडला करायची आहे. रोज लावून पण कन्फ्यूज असतं मला की कसं लावायचं. तर रोज नाहीच लावत आहे, म्हणजे आतापर्यंत मला ते 7-8 वेळा लावला असेल. तर ह्याचा काय फरक वगैरे असतो नसतो काय माहीत नाही. पण आता पार्लरमध्ये आपण मेकअप करायला जातो ना, तर तेव्हा आपला मेकअप म्हणजे बाकीचं व्हायच्या आधी हेअरस्टाईल वगैरे करेपर्यंत ते पार्लरवाल्या पण आपल्या डोळ्यांना असलं लावून ठेवते. त्या का ठेवते ते काय माहीत. तर ह्याने भले डार्क सर्कल्स नाही कमी निघू द्या. अजून बघा अर्धा डब्याच्या वर आहे माझं, अजून नाही संपलं. संपलं की लगेच मागवणार, कारण जास्त काय महाग नाही आहे. तर ह्याने काय असं नाही की बाबा तुम्हाला डार्क म्हणजे आहे सिरम पॅच आहे ते, म्हणजे आपल्याला चेहऱ्याला सिरम गरजेचं असतं. सिरम लावलं की चेहरा बघा कसला ग्लो करतो. आता मी नाही लावलं आहे सिरम, म्हणजे रोज लावती झोपताना, आता नाही लावलेलं आहे. आणि खरं तरच केलं पाहिजे थोडंसं स्किन केअर, कारण ना आपलं नंतर मग खूपच असं चेहरा डल दिसतो. तर हे स्विस ब्युटीचं आहे बघा, स्विस ब्युटीचं आहे. मी स्वतः घेतले, मला काय कोलॅबरेशनला आलेलं नाही आहे. आणि खरं सांगायचं ना, हे फक्त अंडर आयसाठीच, म्हणजे जे डार्क सर्कल्स ना आहेत ना त्याच्यासाठीच नाही आहे. पण जसं जसं आपलं एज वाढेल ना, त्यावेळेस आपल्या डोळ्याच्या खाली अशा रिंकल येतात बघा, झुरमुळे स्किनच्या. तर तसं होतं. तर ते न येता आपली स्किन टाईट राहते, टाईट. जसं की आपल्याला जे इकडे सगळीकडे गरजेचं असतं, तसंच डोळ्यांनाही गरजेचं असतं. आणि बघूयात आता. तर खूप वेळ बसावं लागतं म्हणून मला कंटाळा येतो, पण मी झोपून जाते. मग तसंच असं करते की जाते आणि झोपून जाते. तर चला, आता माझं बाकीचं काम आवरलेलं आहे आणि आता मी जाते झोपायला. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. बाय.